खूप दिवसांपासून कुरमुरे असेच पडून होते, सॉफ्ट झाले होते. तर आज याचपासून मस्त असा नाश्ता बनवला. इतका छान नाश्ता झाला, की कुणाला कळलं सुद्धा नाही, की हा कुरमुऱ्यांपासून बनवलाय आणि अगदी 2 मिनिटामध्ये संपला. तर यासाठी इथे मी 2 वाट्या कुरमुरे किंवा मुरमुरे घेतलेत. आता यामध्ये पाणी घालायचंय. पाणी घातल्यानंतर हे असे वरती येतात, तर हाताने हे असे भिजवून घ्यायचेत आणि असेच हे 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचेत, म्हणजे ते सॉफ्ट होतील. 5 मिनिटानंतर ही अशी पिळून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल. तर इथे मी सगळे कुरमुरे चाळणीमध्ये काढून घेतलेत. कुरमुरे छान सॉफ्ट झालेत. यातलं सगळं पाणीसुद्धा निघून गेलंय. आता हे कुरमुरे एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आता पुढचं साहित्य घालायचं तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या. तिथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घालते. अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. पाव चमचा हळद घातली. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे यामध्ये. चवीप्रमाणे लाल तिखट घातलंय. यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात. त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा. आलं लसूण किसून घातलं तरी चालेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. कुरमुरे ओलसर आहेत त्याबरोबरच यामध्ये आपण कांदा सुद्धा घातलाय. तर आधी हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालायचे आणि 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घालते. तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल. आता हे सगळं मिक्स करूया. तर सुरुवातीला कुरमुऱ्यांचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आधी हे मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तरच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. हे मी सगळं मिक्स करून घेतलं. थोडंसं ड्राय आहे, तर इथे मी 1 ते 2 चमचे पाणी घालते. बेसन इथे आपल्याला जास्त घालायचं नाहीये, फक्त कुरमुऱ्यांना बाइंडिंग येईल इतकंच बेसन इथे घालायचंय. याचा असा गोळा मळून घेतलाय मी. याचे आता आपण वडे बनवणार आहोत. हाताला तेल लावलंय आणि आता असे चपटे वडे तयार करायचे. जास्त जाड करायचे नाहीयेत, कारण हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. अगदी नेहमीच्या घरच्या साहित्यामध्ये मस्त असा नाश्ता तयार होतो. तर इथे मी असे आणखी वडे तयार करून घेते. इथे मी वडे तयार केलेत. आता आपण हे शॅलो फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आणि यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलंय. तेल गरम झाल्यानंतर वडे सोडायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. जसं किसलेलं गाजर, शिमला मिरची, कोबी या भाज्या घालून आणखी पौष्टिकसुद्धा यांना तुम्ही बनवू शकता. एका बाजूने भाजल्यानंतर मी हे उलटून घेते. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा हे वडे खूप छान लागतात. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत हे मी फ्राय करून घेतलेत. पाहू शकता अगदी मस्त दिसतायत. रंगसुद्धा खूप छान आलाय.
काढून घेऊया. कुठल्याही चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हे सर्व्ह करू शकता. तर इथे अगदी झटपट, मस्त आणि चवदार नाश्ता तयार झालाय. नक्की करून पहा. तर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे मस्त वडे तुम्हाला नक्कीच आवडतील. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान-छान आणि नवीन-नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.